अम, आपल्या सर्वांच्याच रोजच्या जगण्यातला एक अत्यंत ओळखीचा प्रसंग बघूया आज. खिशातला स्मार्टफोन आपण हातात घेतो. बॅकग्राऊंडला एखादं म्युझिक ॲप सुरू असतं. हो. आणि ब्राउझरमध्ये 50-60 टॅब्स उघडे असतात. अगदी बरोबर. आणि मेसेजिंग ॲप्सवर नोटिफिकेशन्सचा अक्षरशः पाऊस पडत असतो. मग अशा वेळी अचानक आपला फोन पूर्णपणे हँग होतो. स्क्रीन फ्रीज होते. तो पुढेही जात नाही आणि मागेही येत नाही. हो ना. आणि अशा वेळी तो फोन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय उरतो, त्याचा तो कॅशे क्लिअर करणे किंवा बॅकग्राऊंडची सगळी प्रोसेस एकदम थांबवणे. नक्कीच. आता गंमत अशी आहे की अगदी हुबेहूब हीच प्रक्रिया, म्हणजे अगदी तशीच आपल्या मेंदूबरोबरही सतत घडत असते. हो. खरं तर कामाचा ताण आणि माहितीचा भडीमार यामुळे मेंदूचा हा कॅशे फुल होतो. बरोबर. आणि मग आपण महत्वाच्या गोष्टी विसरायला लागतो. तर मेंदूचा हा कॅशे नेमका कसा क्लिअर करायचा, हाच कुतूहलजनक प्रश्न आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य आधार आहे. आज आपण विसराळूपणा कसा टाळावा आणि मेंदूची कार्यक्षमता कशी वाढवावी यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि या सखोल माहितीसाठी आपण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या प्रज्ञा क्लिनिकमधील अभ्यासपूर्ण माहितीचा आधार घेतला आहे. अगदी बरोबर. आणि या विषयाची सर्वात रंजक बाजू म्हणजे आपण केवळ काय करावे याची एखादी कोरडी यादी पाहणार नाही आहोत. अच्छा. तर ते कसे आणि का काम करते यामागील विज्ञानही समजून घेणार आहोत. म्हणजे डॉक्टर रेणुशे यांच्या कार्यपद्धतीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते वात, पित्त आणि कफ या आयुर्वेदातील मूळ संकल्पनांचा वापर करतात. म्हणजे त्या आधारे आजाराचं अचूक निदान करतात. हो, पण हे करत असतानाच आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड कशी घातली जाते हे पाहणं खरोखरच खूप उद्बोधक आहे. नक्कीच. जेव्हा शरीरातील या त्रिदोषांमध्ये म्हणजे वात, पित्त, कफ यामध्ये असमतोल निर्माण होतो तेव्हा त्याचा थेट भौतिक परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. म्हणजे नर्व्हस सिस्टमवर. हो, नर्व्हस सिस्टमवर. आणि ज्यामुळे मग विसराळूपणासारखी लक्षणं दिसायला लागतात. अच्छा. तर मग या दोषांच्या असमतोलाकडे आणि आहाराकडे आपण पुढे जाणारच आहोत. पण त्याआधी दिवसभरात आपण नकळतपणे अशा कोणत्या गोष्टी करतो ज्यांच्या मेंदूच्या रचनेवर थेट परिणाम होतो, इथून मला वाटतं सुरुवात करूया. हो, उत्तम. डॉक्टर रेणुशे यांच्या माहितीनुसार एक अत्यंत चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. म्हणजे व्यायामानंतर लगेचच एक छोटी डुलकी, ज्याला आपण पॉवर नॅप म्हणतो, ती घेतल्याने स्मरणशक्ती वाढण्यास खूप मोठी मदत होते. पण हे वरवर पाहता मला थोडं विरोधाभासी वाटतं. कसं काय? कारण व्यायाम केल्यावर शरीरातील ऊर्जा वाढते ना, रक्तप्रवाह खूप वेगवान होतो. मग अशा वेळी लगेच झोप घेतल्याने मेमरी मेंदूत सेव्ह कशी काय होऊ शकते? यामागची यंत्रणा समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाच्या भागाचं काम समजून घ्यावं लागेल. हिप्पोकॅम्पस. अच्छा. हो. हा भाग म्हणजे मेंदूचा एक प्रकारचा तात्पुरता इनबॉक्स आहे. आता काय होतं की जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हृदयाची गती वाढते. बरोबर. आणि मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात मोठी वाढ होते. या प्रवाहाबरोबर ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर मेंदूपर्यंत पोहोचतात. हां, म्हणजे मेंदूला भरपूर ऊर्जा मिळते. अगदी. यामुळे मेंदूतील पेशी अतिशय सक्रिय अवस्थेत येतात. पण ही सर्व ऊर्जा आणि दिवसभरातली नवीन माहिती ही त्या इनबॉक्समध्ये म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात असते. अच्छा. म्हणजे ती पक्की सेव्ह झालेली नसते. हो. आणि मग व्यायामानंतर जेव्हा आपण ती 15 ते 20 मिनिटांची छोटी डुलकी घेतो तेव्हा मेंदू बाह्य जगाशी संपर्क तोडतो. आणि कन्सॉलिडेशन नावाची एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया सुरू करतो. कन्सॉलिडेशन म्हणजे नेमकं काय होतं यात? या प्रक्रियेत व्यायामामुळे मिळालेल्या अतिरिक्त ऊर्जेचा वापर करून हिप्पोकॅम्पसमधील ती जी कच्ची माहिती आहे ना, ती मेंदूच्या कॉर्टेक्स नावाच्या पक्क्या मेमरी स्टोरेजमध्ये ट्रान्सफर केली जाते. बापरे. म्हणजे हे खऱ्या अर्थानं कम्प्युटरवर नव्याने टाईप केलेला डेटा कायमस्वरूपी सेव्ह करण्यासाठी आपण जे Ctrl+S दाबतो तसंच काहीसं आहे तर. अगदी बरोबर. म्हणजे डुलकी घेणं हे Ctrl+S दाबण्यासारखंच आहे. म्हणजे व्यायाम हे हार्डवेअरला चालना देण्याचं काम करतं आणि डुलकी ती प्रोसेस पूर्ण करते. हो, अगदी तसंच. याच संदर्भातली दुसरी सवय आणखी विचार करायला लावणारी आहे. एखादी अवघड गोष्ट आठवताना डोळे बंद ठेवणे. हा खूप रंजक मुद्दा आहे. हो ना.
डॉक्टर रेणुशे एका विद्यापीठाचा संशोधनाचा संदर्भ देतात, ज्यानुसार डोळे बंद करून प्रश्नांची उत्तरे दिल्यास ती अधिक अचूक असतात. बरोबर. आता हे आपण रोजच्या आयुष्यात नकळत करतोच. म्हणजे काही आठवेना की आपण आपोआप डोळे मिटतो. पण यामागे केवळ लक्ष विचलित होणे एवढंच कारण आहे की अजून काही शारीरिक यंत्रणा काम करते? केवळ लक्ष विचलित होणे हे खूप वरवरचं कारण झालं. खरं तर यामागे ऊर्जेच्या वितरणाचं एक खूप मोठं गणित आहे. ऊर्जेचं गणित कसं? आता बघायला गेलं तर मानवी मेंदूच्या एकूण ऊर्जेपैकी जवळपास 30 ते 40% ऊर्जा ही केवळ आपण जे पाहतोय त्या दृश्य माहितीचे म्हणजे व्हिज्युअल इनपुटचे विश्लेषण करण्यासाठी खर्च होत असते. 30 ते 40% ऊर्जा फक्त पाहण्यासाठी? हो, कारण डोळ्यांमधनं मेंदूकडे दर सेकंदाला लाखो सिग्नल जात असतात. रंग, आकार, प्रकाश, आजूबाजूची हालचाल. अच्छा, म्हणजे मेंदू सतत हे सगळं प्रोसेस करत असतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा तुम्ही ती दृश्य माहिती येण्याचा मार्गच भौतिकदृष्ट्या बंद करता. म्हणजे मेंदूला ते काम करावंच लागत नाही. बरोबर. त्यामुळे मेंदूला या माहितीचं विश्लेषण करावं लागत नाही आणि त्याची ती 30-40% ऊर्जा अचानक मोकळी होते. अरेच्छा. आणि ही वाचलेली ऊर्जा मग तात्काळ मेंदूच्या स्मृती केंद्राकडे वळवली जाते आणि आत साठवलेली माहिती वेगाने शोधण्यासाठी वापरली जाते. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे ऊर्जेचं असं गणित असल्यामुळेच आपण गुंतागुंतीचा विचार करताना आपोआप डोळे मिटतो? हो, ते एक नॅचरल रिफ्लेक्स आहे. हां. आता आपण तिसऱ्या सवयीकडे वळूया, जी मला स्वतःला खूपच कुतूहलजनक वाटली. ती म्हणजे स्वतःशी मोठ्याने संवाद साधणे. हा, हो. समाजात वावरताना बऱ्याचदा स्वतःशी बडबड करणाऱ्या माणसाकडे लोक थोड्या विचित्र नजरेने पाहतात. हो, लोक म्हणतात काय वेड्यासारखं बोलतोय स्वतःशी. बरोबर. पण मानसशास्त्रात याला प्रोडक्शन इफेक्ट असं म्हणतात. मला हे समजून घ्यायचंय की मनातल्या मनात विचार करण्यापेक्षा स्वतःशी मोठ्याने बोलल्याने असा काय मोठा फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. म्हणजे हे मेंदूसाठी एखादं ड्युअल मॉनिटर सेटअप वापरण्यासारखं आहे का, जिथे ऑडिओ आणि स्पीकिंग एकाच वेळी काम करतात? हां, ड्युअल मॉनिटर सेटअपचा दृष्टिकोन एकदम योग्य आहे. काय होतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट मनातल्या मनात वाचतो किंवा विचार करतो तेव्हा मेंदूचा फक्त एकच भाग काम करत असतो. अच्छा, तो एकच रस्ता असतो. हो, पण जेव्हा आपण तीच गोष्ट मोठ्याने उच्चारतो तेव्हा तिथे दुहेरी प्रक्रिया सुरू होते, ज्याला ड्युअल एन्कोडिंग म्हणतात. ड्युअल एन्कोडिंग म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे एकीकडे आपला मोटर कॉर्टेक्स सक्रिय होतो, जो आपले ओठ, जीभ आणि स्वरयंत्राला हालचालींचे आदेश देतो. आणि अगदी त्याच क्षणी आपले कान तोच स्वतःचा आवाज ऐकतात, ज्यामुळे आपला ऑडिटरी कॉर्टेक्स देखील सक्रिय होतो. बापरे. म्हणजे माहिती मेंदूपर्यंत पोचण्याचे 2 वेगवेगळे मार्ग एकाच वेळी तयार होतात? अगदी बरोबर. यामुळे मेंदूमध्ये त्या माहितीचे 2 स्वतंत्र पण एकमेकांशी जोडलेले ठसे उमटतात आणि या दुहेरी ठशांमुळे ती माहिती पुन्हा आठवणे अत्यंत सोपे जाते. क्या बात आहे. तर या मानसिक आणि सवयीच्या स्तरावरून आता आपण थेट शारीरिक आरोग्याकडे आणि मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या ऊर्जेकडे वळूया. हो, तोही एक महत्वाचा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या मते अलाबामा युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असं स्पष्ट झालंय की उच्च रक्तदाबामुळे म्हणजे हाय बीपीमुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि पर्यायाने स्मरणशक्ती कमी होते. हां. मला हे एका बागेतील पाण्याच्या पाईपला पडलेल्या पिळासारखं वाटतंय. म्हणजे पाईपला पीळ पडल्यामुळे रोपाला पुरेसं पाणी मिळत नाही आणि रोप सुकायला लागतं. तर दाब प्रचंड वाढतो आणि पाईप खराब होण्याची शक्यता निर्माण होते. मानवी शरीरात अगदी हेच घडतं. म्हणजे रक्तवाहिन्यांवर ताण पडतो. हो, उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर सतत आणि प्रचंड ताण पडत असतो. या सततच्या ताणामुळे रक्तवाहिन्यांचा आतील भाग कडक आणि जाड व्हायला लागतो. अच्छा, म्हणजे त्या लवचिक राहत नाहीत? नाही, आणि यामुळे वाहिनीचा आतला आकार अरुंद होतो. आता कसं आहे, आपल्या मेंदूला सतत ऑक्सिजन आणि ग्लुकोजची भूक असते. पण वाहिन्या अरुंद झाल्यामुळे हा पुरवठा मंदावतो. सुरुवातीला याचा परिणाम जाणवत नाही, पण हळूहळू मेंदूच्या व्हाईट मॅटरमध्ये सूक्ष्म बदल होऊ लागतात. व्हाईट मॅटरमध्ये? बापरे. हो, आणि यामुळेच विचार करण्याची गती कमी होते आणि विसराळूपणा वाढीस लागतो. हा अत्यंत संथपणे होणारा परिणाम आहे, पण तो खूप घातक असू शकतो. खरंच खूप गंभीर आहे हे. आता रक्तप्रवाह आणि एकाग्रतेचा विषय निघालाच आहे, तर डॉक्टर रेणुशे यांच्या माहितीतील एका मुद्द्यावर मला थोडा प्रतिप्रश्न करायचा आहे. हो, नक्कीच, विचारा. तो मुद्दा आहे डूडलिंग, म्हणजे कागदावर वेड्यावाकड्या रेघोट्या ओढणे.
त्यांच्या माहितीनुसार काहीतरी ऐकताना पेन्सिलने कागदावर रेघोट्या ओढणाऱ्यांचा स्मरणशक्ती चाचणीत निकाल चक्क 30% अधिक उत्तम येतो. बरोबर आहे. पण मला सांगा, जर मी एखाद्या महत्वाच्या मीटिंगमध्ये बसलीये आणि कागदावर एखादं घर किंवा झाड काढण्यात मग्न आहे, तर माझं पूर्ण लक्ष त्या चित्रावरच असणार ना? साहजिक आहे. मग कानावर पडणाऱ्या गोष्टी लक्षात कशा राहतील? रेघोट्या मारणे हे तर बहुधा लक्ष विचलित झाल्याचं लक्षण मानले जाते. मग यामुळे स्मरणशक्ती 30% कशी काय वाढू शकते? इथेच डूडलिंग आणि चित्र काढणे यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा, काय फरक आहे यात? जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक घर किंवा झाड काढता तेव्हा तुम्ही मेंदूची बरीचशी ऊर्जा त्या कलाकृतीवर खर्च करत असता. ते डिस्ट्रॅक्शन आहे. म्हणजे तिथे माझं लक्ष भरकटतंय. हो, पण डूडलिंग म्हणजे कोणताही विशिष्ट हेतू न ठेवता फक्त हाताची हालचाल करत राहणे, जसे की गोल गिरवणे, चौकोन काढणे किंवा नुसत्याच रेषा ओढणे. अच्छा, म्हणजे न विचार करता हाताची हालचाल करणं. अगदी. आता होतं काय की जेव्हा आपण एखादं कंटाळवाणं लेक्चर ऐकत असतो तेव्हा आपल्या मेंदूला पुरेसे स्टिम्युलेशन मिळत नसतं. हो, खूप बोर होतं तेव्हा. अशा वेळी मेंदू डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये जातो, ज्याला आपण दिवास्वप्ने पाहणे किंवा डे ड्रीमिंग म्हणतो. हां. मग मेंदू भूतकाळात किंवा भविष्यात भरकटायला लागतो. पण डूडलिंग करून आपण मेंदूच्या एका छोट्या भागाला एक अतिशय सोपे, कमी ऊर्जेचे काम देतो. ओहो. आणि हे काम मेंदूला पूर्णपणे भरकटण्यापासून रोखतं. तो एक प्रकारचा अँकर असतो. यामुळे मेंदू त्या कंटाळवाण्या मीटिंगमध्ये जागा राहतो आणि जे काही कानावर पडत असतं ते अधिक चांगल्या प्रकारे रजिस्टर करतो. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे मेंदूचा जो भाग भरकटू पाहतोय त्याला डूडलिंगच्या रूपात एक छोटंसं काम देऊन गुंतवून ठेवायचं, अगदी बरोबर. जेणेकरून मुख्य काम विना अडथळा सुरू राहील. क्या बात है. याच संदर्भातली अजून एक कृती म्हणजे हाताने लिहिणे. आजकाल आपण सर्वजण कीबोर्ड किंवा टच स्क्रीनचा जास्तीत जास्त वापर करतो. हो, पेन आणि कागद तर आपण विसरतच चाललोय. पण कीबोर्डऐवजी कागदावर हाताने लिहिल्याने मजकूर जास्त काळ लक्षात राहतो, असे या माहितीत म्हटलंय. हो, कारण हाताने लिहिणे ही अत्यंत गुंतागुंतीची सेन्सरी मोटर प्रक्रिया आहे. सेन्सरी मोटर. हो, बघा, जेव्हा आपण टायपिंग करतो तेव्हा अ टाईप करण्यासाठी किंवा ज्ञ टाईप करण्यासाठी बोटांची कृती अगदी सारखीच असते, फक्त एक बटन दाबणे. बरोबर आहे. पण जेव्हा आपण कागदावर लिहितो तेव्हा प्रत्येक अक्षराचा आकार वेगळा असतो. पेन पकडण्याचा दाब, कागदाचा स्पर्श, अक्षरांचे वळण या सर्वांमधून मेंदूकडे वेगवेगळे सिग्नल जातात. अच्छा, म्हणजे मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो. हो, या वैविध्यपूर्ण शारीरिक हालचालींमुळे मेंदूमध्ये तयार होणारे न्यूरल पाथवे अधिक खोल आणि मजबूत असतात. म्हणूनच हातानं लिहिलेलं जास्त लक्षात राहतं. हे सगळं समजून घेतल्यानंतर आता आपण मेंदूच्या वायरिंगकडे वळूया. नक्कीच. म्हणजे दिनचर्येतील साचेबद्ध पळा मोडून काढून मेंदूला नवीन आव्हाने कशी द्यायची. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी सांगितलेली एक अतिशय रंजक पद्धत म्हणजे गाणी गुणगुणणे. हो, विशेषतः नवीन आणि कठीण शब्दांची गाणी. पण गाणी गाण्याने मेंदूचं वायरिंग कसं काय बदलू शकतं? याचं उत्तर मेंदूच्या 2 भागामध्ये दडलेलं आहे. आपला डावा मेंदू प्रामुख्याने लॉजिक, विश्लेषण आणि भाषेसाठी काम करतो. तर उजवा मेंदू कला, संगीत, ताल आणि सर्जनशीलतेसाठी म्हणजे क्रिएटिव्हिटीसाठी ओळखला जातो. अच्छा. म्हणजे जेव्हा आपण एखादे नवीन गाणे शिकतो आणि त्याचे कठीण शब्द तालासुरात गुणगुणतो तेव्हा मेंदूच्या डाव्या म्हणजे शब्दांच्या आणि उजव्या म्हणजे तालाच्या दोन्ही बाजू एकाच वेळी सक्रिय होतात. बापरे, म्हणजे पूर्ण मेंदूच कामाला लागतो तर. हो, 2 वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये माहितीची देवाणघेवाण अतिशय वेगाने सुरू होते. हा मेंदूसाठी एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी म्हणजे विचार बदलण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. खूपच छान. याबरोबरच मानसोपचार तज्ज्ञ दिवसातील 15 ते 30 मिनिटे ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. हो, ते तर आवश्यकच आहे. पण या सर्व उपायांमध्ये डॉक्टर रेणुशे यांचा जो एक उपाय आहे ना, त्याने मला खरोखरच विचार करायला लावला. कोणता उपाय? ते म्हणतात की दैनंदिन कामात छोटे बदल करा. नेहमीपेक्षा वेगळ्या खुर्चीवर बसा, टीव्ही पाहण्याची जागा बदला किंवा घरातील वस्तूंची जागा बदला. आता वरवर पाहता फक्त टीव्ही पाहण्याची खुर्ची बदलल्याने मेंदूत असा काय मोठा बदल घडणार आहे? इथे आपल्याला मेंदूचा ऑटो पायलट मोड समजून घ्यावा लागेल. ऑटो पायलट मोड? हो, मानवी मेंदू हा मुळात ऊर्जा वाचवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. जेव्हा आपण रोज एकाच खुर्चीवर बसतो तेव्हा मेंदूला आजूबाजूच्या परिसराचा नव्याने अंदाज घ्यावा लागत नाही. म्हणजे त्याला सवय झालेली असते. बरोबर, त्याचे स्पेशल मॅपिंग आधीच ठरलेले असते.
त्यामुळे तो ऊर्जा वाचवून सुस्त होतो, तो रिलॅक्स मोडमध्ये जातो. अच्छा. पण जेव्हा तुम्ही अचानक खुर्ची बदलता तेव्हा मेंदूच्या सेन्सर्सना अचानक अलर्ट व्हावं लागतं. म्हणजे प्रकाशाची दिशा, वस्तूंचं अंतर. हो, प्रकाशाची दिशा बदलते, वस्तूंचं अंतर बदलते, आवाजाची दिशा बदलते. या साध्या वाटणाऱ्या बदलामुळे मेंदूला नव्याने गणित मांडावं लागतं. बापरे. आणि या प्रक्रियेत नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. मेंदूचा लवचिकपणा टिकून ठेवण्यासाठी हे छोटे झटके अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे साधी खुर्ची बदलणं सुद्धा मेंदूसाठी एक उत्तम व्यायाम होऊ शकतं. अगदी, नक्कीच. आत्तापर्यंत आपण मेंदूचे सॉफ्टवेअर आणि वायरिंग कसे सुधारायचे यावर खूप छान चर्चा केली. पण आता या अतिशय नाजूक आणि शक्तिशाली हार्डवेअरला योग्य इंधन कसे द्यायचे हे पाहूया. हो, आहार आणि विश्रांती खूप महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी आयुर्वेदिक उपाय आणि आहाराचे काही अतिशय विशिष्ट नियम सांगितले आहेत. त्यामध्ये 7 ते 8 तासांची झोप आणि 8 ते 9 ग्लास पाणी पिणे हा पाया आहे. झोपेचं महत्त्व तर आपण सुरुवातीला कन्सॉलिडेशनच्या संदर्भात पाहिलेच आहे. पण पाण्याचा संबंध थेट मेंदूच्या कार्यक्षमतेशी आहे. पाण्याचा आणि मेंदूचा कसं काय? मेंदूमध्ये ग्लिम्फॅटिक सिस्टम नावाची एक यंत्रणा असते, जी मेंदूतील विषारी घटक आणि टाकाऊ प्रथिने म्हणजे वेस्ट प्रोटीन्स बाहेर काढण्याचं काम करते. अच्छा, म्हणजे मेंदूची स्वच्छता करते. हो. आणि ही यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असणं अनिवार्य आहे. पाण्याअभावी डिहायड्रेशन झालं तर सर्वात आधी एकाग्रता कमी होते आणि डोकेदुखी सुरू होते. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहाराचा भाग येतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळवण्यासाठी सुका मेवा आणि अळशीच्या बिया, सोबतच फळे, हिरव्या पालेभाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असावा. बरोबर. पण डॉक्टर रेणुशे यांचे 2 विशेष उपाय मला खूपच लक्षवेधी वाटले. पहिले म्हणजे दररोज 2 कप बीटरूटचा रस पिणे आणि दुसरे म्हणजे जेवणाआधी सफरचंद सालीसकट खाणे. हो, हे दोन्ही खूप प्रभावी उपाय आहेत. आता फळे खाणे चांगले असते हे तर आपल्याला माहीत आहेच. पण सालीसकट आणि तेही जेवणाआधीच खाण्यामागे नेमकं काय शास्त्र आहे? सफरचंदाच्या सालीमध्ये क्वेर्सेटिन नावाचा एक अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं. क्वेर्सेटिन. हो. आता आपल्या शरीरात चयापचय प्रक्रियेतून म्हणजे मेटाबॉलिझममधून काही फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे मेंदूच्या पेशींचं नुकसान करतात. हे क्वेर्सेटिन या फ्री रॅडिकल्सना रोखण्याचं आणि मेंदूच्या पेशींचं संरक्षण करण्याचं काम करतं. जर आपण साल काढून टाकली तर हा मुख्य घटकच वाया जातो. अरे रे, म्हणजे सालीसकट खाणं गरजेचं आहे, पण जेवणाआधी का? कारण सफरचंदात भरपूर फायबर असते. जेव्हा तुम्ही जेवणाआधी फायबरयुक्त फळ खाता तेव्हा ते आतड्यांमध्ये एक प्रकारचा थर तयार करते. अच्छा. यामुळे त्यानंतर खाल्लेल्या अन्नातील साखर रक्तात अतिशय संथ गतीने मिसळते. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, म्हणजे इन्सुलिन स्पाइक टळतो. साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. हो, आणि साखरेचे हे संतुलन मेंदूच्या स्थिर कार्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण साखरेच्या अचानक वाढण्याने आणि कमी होण्यानेच ब्रेन फॉग म्हणजे विचार अस्पष्ट होण्याची समस्या निर्माण होते. बापरे, म्हणजे जेवणाआधी सफरचंद खाण्यामागे इतकं मोठं कारण आहे. आणि बीटरूटच्या रसाचं काय? बीटरूटच्या रसात नायट्रेट्स असतात, ज्याचे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, म्हणजे वॅसोडायलेशन होतं आणि मेंदूला होणारा रक्तप्रवाह खूप छान सुधारतो. आणि भोपळ्याची भाजी बुद्धी तल्लक करते हे तर आपण वर्षानुवर्ष ऐकतच आलो आहोत. बरोबर. आता अक्रोडचा आकार बघितला तर तो अगदी मेंदूप्रमाणेच असतो आणि त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असते, जे न्यूरॉन्सच्या आवरणासाठी गरजेचे असते. आणि बदाम भिजवून साल काढून का खायचे? कारण बदामाच्या सालीमध्ये असे काही एन्झाईम इनहिबिटर्स असतात, जे पचनास अडथळा आणतात. म्हणून ते भिजवून साल काढून खाल्ले की त्यातील पोषक घटक शरीरात त्वरित आणि सहज शोषले जातात. अच्छा, आता समजलं. आणि मधातील नैसर्गिक साखरेमुळे मेंदूला एक स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. खूपच छान माहिती आहे ही. आता आपण डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या उपचारांमधील अत्यंत खास आयुर्वेदिक घटकांकडे येऊया. हो, हा आयुर्वेदाचा गाभा आहे. बुद्धी तल्लक करण्यासाठी गुलकंद, विसरणाचा त्रास कमी करण्यासाठी आवळ्याचा मुरांबा आणि रोज रात्री झोपताना 1 चमचा पाण्यात उगाळलेलं वेखंड घेणे. हे पदार्थ विसराळूपणावर नेमके कसे काम करतात?
इथे आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ या सिद्धांताची आधुनिक विज्ञानाशी सांगड कशी घातली जाते ते समजून घेणं गरजेचं आहे. सांगा ना. आयुर्वेदानुसार अतिरिक्त उष्णता किंवा बिघडलेलं पित्त हे शरीरात जळजळ निर्माण करते. म्हणजे इन्फ्लमेशन. हो, आधुनिक विज्ञानात ज्याला आपण न्यूरो इन्फ्लमेशन म्हणतो, त्यामुळेच मेंदूची कार्यक्षमता घटते आणि मानसिक अस्वस्थता वाढते. अच्छा, म्हणजे पित्ताचा थेट संबंध मेंदूशी आहे. अगदी बरोबर. गुलकंद आणि आवळा हे दोन्ही आयुर्वेदात शीतवीर्य असणारे म्हणजे कूलिंग प्रॉपर्टीज असणारे पदार्थ मानले जातात. हां. ते हे अतिरिक्त पित्त शांत करतात, शरीरातील उष्णता कमी करून मेंदूला थंडावा देतात, ज्यामुळे एकाग्रता वाढते. आणि वेखंडाचा काय उपयोग होतो? दुसरीकडे वेखंड ही एक अत्यंत शक्तिशाली सुगंधी वनस्पती आहे. ती नर्वाईन टॉनिक म्हणून काम करते. नर्वाईन टॉनिक म्हणजे मज्जासंस्थेसाठी. हो, मज्जासंस्थेला योग्य प्रमाणात उत्तेजित करणे आणि त्याच वेळी ताण कमी करण्याचं दुहेरी काम वेखंड करते. रात्री झोपण्यापूर्वी वेखंड घेतल्याने मेंदू शांत होतो, गाढ झोप लागते. बापरे, किती सुंदर संतुलन आहे हे. हो, आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर विचार करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट असते. हे वात दोषाचे शमन करते, जो अतिरिक्त विचारांना म्हणजे ओव्हरथिंकिंगला कारणीभूत असतो. क्या बात है. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की मेंदूची काळजी घेणे म्हणजे केवळ बदाम खाणे नाही. नक्कीच नाही. तर त्यात छोट्या शारीरिक सवयींपासून ते रासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. डोळे बंद करून विचार करण्यापासून ड्युअल मॉनिटरसारखा इफेक्ट मिळवण्यापर्यंत आणि बीटरूटच्या रसातील नायट्रिक ऑक्साईडपासून ते वेखंडाच्या मज्जासंस्थेवरील परिणामांपर्यंत आपण सविस्तर चर्चा केली. हो, खूपच बहुआयामी चर्चा झाली. आणि ही सर्व अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला रत्नागिरीच्या प्रज्ञा क्लिनिकचे डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या अनुभवातून मिळाली आहे, जे MD मेडिसिन आयुर्वेद आहेत. त्यांच्या ओपीडीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असते आणि त्यांचा संपर्क क्रमांक आहे 7057394036. बरोबर. ज्यांना याविषयी अधिक सविस्तर मार्गदर्शन हवं आहे ते या नंबरवर किंवा babasaeb1011@gmail.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात. नक्कीच. ही माहिती बऱ्याच लोकांसाठी उपयुक्त ठरेल. हो. आता या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. सांगा ना. या पूर्ण चर्चेत आपण पाहिलं की कागदावर वेड्यावाकड्या रेघोट्या मारल्याने, स्वतःशीच मोठ्याने बडबड केल्याने, गाणी गुणगुणण्याने आणि घरातील खुर्चीची जागा अचानक बदलण्यासारख्या अनपेक्षित गोष्टी केल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होतो. हो, अगदी बरोबर. तर मग असा प्रश्न पडतो, आजकालच्या या कॉर्पोरेट आणि वेगवान जगात आपण एका अतिशांत, परिपूर्ण आणि काटेकोर दिनचर्येचा जो अट्टाहास धरतो, तोच अट्टाहास माणसाला अधिक विसराळू तर बनवत नाहीये ना? बापरे, हा खरंच खूप मोठा विचार आहे. हो ना. म्हणजे परफेक्ट फोकस आणि एका जागी खिळून राहण्याच्या नादात मानवी मेंदूचा तो नैसर्गिक, खट्याळ आणि खेळकरपणा आपण कुठेतरी हिरावून तर घेत नाही होत ना? हा खरोखरच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. कारण मेंदूला शिस्तीसोबतच स्वातंत्र्याची, अनपेक्षित बदलांची आणि थोड्याफार खेळकरपणाची तितकीच नितांत गरज असते. म्हणूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची, सवयींमध्ये छोटे बदल करण्याची आणि मानवी मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही उत्सुकता अशी जिवंत राहणं गरजेचे आहे. नक्कीच. याच विचारासोबत आजचे हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.